ये है पूरा मराठा साम्राज्य और ये रायगढ़। अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से हुई? ये आंधी है या कोई हल्की हवा? सह्याद्रीचा कडा श्वास रोखुनी खडा। परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट। शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो, तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो। पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो। मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार, इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार। त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी। तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो। अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीवर पाहिजे, कुठंतरी पाठ ठेवू नये। एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो। छातीची चाळण कर, पण पाठीची गाळण नाही उदाहणार। एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खाचखळग्यांची जाणीव असावी। सरजा खान एक ऐसी ताकत है जो हमेशा आखिरी वक्त काम आती। त्या सरजा खानाकडे काय मन आग रोखणाऱ्या तोफ आहे, कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरेत। अब जंग का ऐलान कर दो, जो इन मराठों ने जिंदगी में कभी देखी नहीं होगी। जय भवानी। आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा।